तर आज आमच्या मंडळात होता महाप्रसादाचा कार्यक्रम. तर गायविषयी पब्लिक मिळवकर होता म्हणजे आदित्य खामकर. आता तुम्ही म्हणता गणपती बाप्पाचं कालच विसर्जन झालं ना, आता कोणता महाप्रसाद? त्याचा विषय असा आहे का माझ्या मागे लय काम होतं त्या दिवशी, कारण मला महाप्रसाद खायचा होता. आमच्या महाप्रसादाचा कार्यक्रम होणे ना 4-5 दिवस झाले. तर दुपारीचे ना सगळे आचार्य आले तिथे जेवण बनवण्यासाठी. ते जाऊ दे, पण माणूस पाहिजे असा डॉक्टर पण आहे ना आचार्य पण आहे, दोन्ही कामा जमते. डॉक्टरला इकडे लापशी बनवून तर इकडे आमची कडी बनवून झाली होती. आणि आज आमच्या मंडळात जेवणाचा मेनू असा होता: पुरी भाजी, गुलाबजाम, लोणचं, पापड. याच्यापैकी काहीच नव्हतं, फक्त कडी भात लापशी होता. तुम्ही तुमच्या मंडळात यावर्षी जेवण केले का नाही तेवढं सांगा. तुमच्या मंडळाचं नाव काय ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. सगळं जेवण तयार झाल्यानंतर इकडे सत्यनारायण पूजा होती आपल्या मंडळात. सत्यनारायण पूजा वगैरे झाली ना, आपल्या मंडळाची आरती पण झाली. आणि मग काय बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती गोष्ट चालू झाली, ते म्हणजे जेवण. आणि जेवण चालू व्हायच्या आधी नाही एक मरकुरी लावलीत, कारण माझ्यासारखे काळे माणसं रात्री दिसले पाहिजे. मग काय दुसरं काय काम होतं? कडी आहे, भात आहे, लापशी, एवढं. कडी वाढायला घेऊन गेलं का लोक भात मागायचे, आणि भात घेऊन गेलं का लोक कडी मागायची. त्याच्यापेक्षा म्हणलं आपण डायरेक्ट ना मीठ घेऊन जाऊ. आणि मीठ घेऊन गेल्यावर त्यांना वाटायचं अरे कामट्याकडाचे पाणी आणायला लावायचे. ते जाऊ दे, पण हा माणूस डायरेक्ट संभाजीनगरून इथे जेवायसाठी आलाय खास. त्याला जेव्हा कळलं ना आमच्या मंडळाचे जेवण होते 4 दिवसापासून उपाशी होता डायरेक्ट. बरं ते जाऊ दे, आम्ही घेतो जेवण करून. तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका.